नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मिलान सेंट्रल पुंजूर्नो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सो मी आत्ता आलो आहे मँचेस्टर एअरपोर्टला. सो मी चाललो आहे मिलानला, इटली मिलान. सो आता माझी फ्लाईट आहे 10 वाजता, रात्रीचे 10 वाजता. सो आता जस्ट माझं बॅगेज वगैरे झालेलं आहे आणि एक्सायटेड. बोर्डिंग पास वगैरे कलेक्ट केला, जो गेट डिस्प्ले झालेला नाही आहे. सो माझी रायनेर आहे एअरलाइन्स. सो अजून एक अर्धा तासात माझं गेट ओपन होईल आणि मी जाईल. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. सो माझी आहे 21:55 मिलानो एस्टिमेटेड. 21:55. गेट इन्फो ॲट 21:05. पर्यंत तुम्हाला इकडचं मँचेस्टर एअरपोर्टचं ड्युटी फ्री दाखवतो. यार हे सगळं मेकओव्हर्स आहे यार. अरे मेकओव्हर नाही, रुको. ओके, प्राईस बघून ठेवूयात. नेक्स्ट टाईम भारतात जाताना आपल्याला कामात येईल. पण आहे माझी इकडून नसणार फ्लाईट. असं एकदम काय सिनेमॅटिक वगैरे काय व्हिडिओ नाही बनवणार. आपला एकदम रॉ व्हिडिओ मस्त तुम्ही पण अनुभव घ्या. ओके, गेट 51 to 55, 41 to 50. अजून गेट डिस्प्ले झालेलं आहे. एवढं काही खास नाही आहे. ड्युटी फ्री छोटंसं आहे पण ठीक आहे. ड्रिंक्स भरपूर आहे तिथे. पिझ्झा, पास्ता, ब्रेकफास्ट. मिलाना तिकडंच चाललं आहे. थांबा आता. इथं वेटिंग लावून आता काय बसूयात, काय करणार. असं आहे आपलं विमान रायनेर. आता माझा आहे गेट नंबर 56 डिस्प्ले झालेला आहे. चाललो आहे 56ला आता. चायला सर्वात शेवटी गेट आहे बे भेंडी. हे कुठलं तरी चाललं आहे इकडं. भारी. ये है अपना विमान. अरे यार, पाईपमुळे सगळं मजा गेली तुझी. आता फ्लाईटमध्ये बसलो आहे. फ्लाईट रायनर म्हणजे खडकीला पुढे सीट वगैरे खडखड 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 हलत आहेत. पण ठीक आहे, काय आता बजेट ट्रिप प्लॅन करायचं असेल तर थोडं मॅनेज करावं लागतं. पण ठीक आहे, 2 तासाची फ्लाईट आहे. पण लेट नाईट पोहोचेल मी 1:30 वाजता. बघू, अपडेट करत जाईल मी. ठीक आहे, चलो. फायनली पोचलो आहे इटलीला. आता वाजलेत रात्रीचे 1:15 आणि आत्ता माझं ते स्टॅम्पिंग वगैरे झालं पटकन. काय नाही, 2-3 प्रश्न विचारली. इटलीच कशाला आला आहे आणि स्वतः जर आपण वॉशरूमला जाऊयात. इकडचं जर मला एक फुल असा 5 स्टार हॉटेलमधला माहोल आहे. अरे यार, हां, जेंटलमॅन इथे. ओ, वॉटर, एअर, सोप सगळं डिजिटल आहे काय. माझी इकडून बस आहे सिटी सेंटरला आणि पण आता बस डायरेक्टली 6 वाजता आहे सकाळी. तो आता इथे बघावं लागेल मला तर बसता येते का. तुम्हाला तर एअरपोर्ट दाखवतो. हे आहे इटली माल्पेन्सा एअरपोर्ट. चाओ. काही बेसिक वर्ड्स शिकलो आहे आता, कारण की आता इकडं वापरावं लागणार आहेत आपल्याला वर्ड्स. ओ, एक्झिट इथं आहे. हां, दिस वे. थँक्यू.
आता बसा इथंच, कारण की आपली ही बस आहे 6 वाजता. स्वतः एअरपोर्ट बस टर्मिनल 2 P5 P6. माझं तिच्या आयला ठीक आहे, मी जरा बघतो माझं हे कुठून आहे बस, ठीक आहे, आणि तुम्हाला अपडेट करतो. शाळेला बरंच लांब आहे यार. माझी फ्लाईट लँड झाली टर्मिनल 1ला आणि त्या तिकीटावरती दाखवतच नाही रे कुठल्या टर्मिनलला पोहोचणार आहे ते. टर्मिनल 1पासून आता T2ला जायचं आहे. बरंच लांब आहे यार, तिकडून सकाळी बस आहे. सो आत्ता फायनली त्या T2च्या इथं येऊन थांबलो आहे. आत्ता बस आहे माझी डायरेक्टली 5:30 वाजता. त्या वाजलेत 3. जायला ठीक आहे, तर काय करणार. आणि ना एअरपोर्टवरून आलं ना कधी पण एक सांगतो, T1लाच तिकीट बुक करा, कारण की हे T2चं जे आहे ना सीन थोडंसं विचित्र आहे. इकडनं टर्मिनल 2चं बस शटल ती बस येते पिकअप करायला, आणि ते फर्मॅटो म्हणून एक बस स्टॉप आहे, तर तिथं येऊन आता थांबलो आहे. सो हे आहे फर्मॅटो बस स्टॉप, प्लॅटफॉर्म 11, आणि लँडमार्क इज दॅट मॉक्सी हॉटेल. चायला काळं कुत्रं पण नाही आहे इथे, आणि वाजलेत पहाटेचे 3. चायला मला वाटलं तर एअरपोर्टच्या जस्ट, आणि थोडं पॉवर नॅप घेता येईल, पण यायला कुठं बसायला पण जागा नाही भेंडी. चलो ठीक आहे. आता माझं हॉस्टेल आहे, तर डॉमेट्री बेड सिस्टीम आहे, तर ते झालं तर त्याचं चेक इन आहे 2 वाजता. तर मी त्यांना फोन केला होता की थोडं लवकर आता चालेल का. ते म्हणाले की येऊ शकता लवकर, पण त्या ओनली थिंग इज द कीज 2 वाजताच येणार. ते म्हणाले तुम्ही रिसेप्शनला थांबा. जाऊ दे, बघतो काय कसं होतं, अपडेट करतो. आता काय बसची वाट बघायची. ते फ्लिक्स बस सर्विस बुक केली होती मी, 9 पाऊंडाचं तिकीट आहे, आणि ते डायरेक्टली तुम्हाला मिलान सेंट्रलला ड्रॉप करतं, आणि मग मिलान सेंट्रलपासून माझं जे हॉस्टेल आहे ते बुक केलेलं, दॅट इज 30 मिनिट्स वॉक. 0.8 माइल्स काहीतरी आहे. चलो ठीक आहे, मी अपडेट करत जाईल काय कसं होतं आहे. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. स्वतः बसमध्ये बसलो आहे. आता 1 तास लागेल मला मिलान सेंट्रलला जायला. सनराईज पण झाला लवकर, 5 वाजताच इथे. इकडे लेफ्ट हँड साईड ड्रायव्हिंग आहे. Quelli che sono in centrale devono fare quella troppa di centrale, che ho detto anche a cosa stamattina, a quello che ha le capelle rosse. Ho detto tu che sei in centrale devi lavorare in centrale, lì. Quelli che sono di qua devono lavorare qua. सो मी आत्ता पोचलो आहे माझ्या हॉस्टेलच्या इथे. क्यू मिलानो हॉस्टेल माझ्या आहे राईट हँड साईडला. जी क्रीम कलरची बिल्डिंग आहे ना तेच आहे. तर ॲक्च्युली 2 वाजता चेक इन आहे, पण आत्ता वाजलेत सकाळचे 7. तर बघूयात काय करतायत, सोडतायत का नाही बघू. सो मी आत्ता आलेलो आहे. ॲक्च्युली तो म्हणाला की चेक इन टाईम 3 वाजताचा आहे, 2 वाजता सॉरी, पण तो म्हणाला 1 वाजता करू शकतो जुगाड. तर तो म्हटला इथं तू रेस्ट करावं असेल तर मी आत्ता ब्रेकफास्ट ऑर्डर केला आहे, आणि चेंज वगैरे केलं आहे मी आत्ता, आणि छान आहे, मस्त वाईब्स आहे तिथे. ब्युटिफुल प्लेस. मी एकटाच आहे इथे. कॉफी छान आहे. थोडा माझा आवाज
आवाज लो झाला आहे. एकदा पोटात काहीतरी गेलं मग थोडी एनर्जी होईल. मी आपला आता पिझ्झा कट करतो आहे. सुपया नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मिलान सेंट्रल. बुंजुर्नो म्हणजे गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत 9 आणि हे आहे पियाझो दिल लोम्ब्रो काहीतरी आहे बाबा हे प्लेसचं नाव. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. आणि हे इकडचं लाईक प्रॉपर टुरिझम स्पॉट आहे हा. इथे कोणाचं तरी फोटोशूट चालू आहे वेडिंग. वन ऑफ द हिस्टॉरिकल लँडमार्क्स इन मिलान. हे आपलं यॉर्क मिन्स्टर सारखीच बिल्डिंग आहे, पण ही जरा मोठी आहे खूप. मी ॲक्च्युली तिकडून तसं आलो होतो आणि बॅक साईड पण खूप भारी यायची. थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इकडे सगळेजण फोटो काढत आहेत आपले. बढिया आहे. तर इकडे आजूबाजूला मी फिरणार आहे आणि जेवढं फिरून घेतं तेवढं फिरून घ्यायचं आज. परत उद्या निघायचं आहे आपल्याला दुसऱ्या डेस्टिनेशनवरती. वेलकम टू मिलान. बुंजुर्नो. सो आता आपण आलो आहे गॅलरिया विक्टोरिया एमोलेली. त्या आयलँडची नावं म्हणजे लई भारी आहे यार. मस्त आज लवली. भारी आहे, एकदम भारी आहे. दोन तीन दुकानात गेलो मी. 10 युरोजला 3 होते. ठीक आहे, अजून जरा बघत लगेच काय घाई करत नाही मी घ्यायची काय. आत्ता जस्ट दुकानं उघडायला लागली आहेत. वाव, लुक ॲट दिस आर्किटेक्चर मॅन, ब्युटिफुल. मस्त आहे यार, मस्तच. आपल्या मुंबईला पण इथं असं करू शकतो नाही का, जे जुनं आहे ना मस्त मेंटेन करून थोडं लायटिंग वगैरे लावून थोडं जपलं पाहिजे. हे ना इकडच्या लोकांचं एक आहे, म्हणजे UK असू दे युरोप असू दे, हे ना हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स फार जपतात नाही का. त्याच्यामुळे टुरिस्ट जास्त प्रमाणाने इथे व्हिजिट करतात हेच बघण्यासाठी. काही नसतं, सगळं नुसतं बिल्डिंग बघायलाच येतात, कलरफुल बिल्डिंग्स आणि ते आर्किटेक्चर बस. आणि तिथं आपले फोटो काढायचे. बढिया आहे. असं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे हा. इटलीचं सिटी सेंटर म्हणता येईल. हे म्हणता येईल नाही, सिटी सेंटरच आहे. मिलानो. आत्ता मी अजून एका टुरिस्ट प्लेसवरती आलेलो आहे. तर हे एक समोर आहे ना, एक मिनटं, हे जे दिसतं तुम्हाला, हां ते कॅसल आहे. 18 डिग्रीज आहे. इथं 2 व्हीलर भरपूर आहेत. सो आहे कॅसल. मस्त आहे, पण मस्त आहे नाही फ्रेंड. सगळे जवळजवळच आहेत हे टुरिस्ट अट्रॅक्शन्स. आता मी जिथं होतो टाउन सेंटर, म्हणजे जे मेन स्क्वेअर, कॅथेड्रल स्क्वेअर चौक होता तो, तिकडून हे हार्डली एक
12 मिनटं वॉक आहे. सगळे नियर बाय आहे ते टुरिस्ट अट्रॅक्शन्स, त्याच्यामुळे पटकन बघून होईल एका दिवसात बऱ्यापैकी सगळंच. तिकडेच ऑलमोस्ट 2-3 झाले, नाही 2 झाले तिथे, हा 3रा. छान आहे. सगळे लोक बाहेरूनच बघतात. मस्त. छोटंसं नाही, बऱ्यापैकी मोठा फाउंटन आहे. बढिया नाईस. आत्ता ज्या ठिकाणी इथं आलो आहे ना मी, हे मागच्या कॅसलच्या इकडे ना हे साले ब्लॅक पीपल आहेत, हे हरम येत चाले. काय केलं माहिती का त्याने आत्ता, हे असे स्कॅम करतात इथे. स्कॅम नाही, आला आणि नाही का डायरेक्टली हाताला असं माझ्या बँड बांधलं आणि ब्लेसिंग्स म्हटलं नाही का, मी काय तुला पे वगैरे काय, आय विल नॉट आस्क फॉर एनी मनी वगैरे नाही का. छोटंसं एक हे होतं, धागा टाईप होता, हातात बांधला आणि नंतर म्हणाला कुठून आला आहे, काय आलं आहे. मी काय बोलायलाच तयार नाही. नंतर मग सिंगल आहेस का, मुलं आहेत का, काय नको ते चौकशी रे. आणि मग नंतर मागच लागला, अरे काहीतरी डोनेशन दे. तिकडे एक लेडी होती, ती म्हणाली रन रन रन. आणि मी म्हटलं, आणि ते ना त्यांची टोली असते ना, की मागणं एकाने कवर केला मला आणि मी म्हटलं भे इधर फस गए अभी. मग त्याला माझ्याकडे एक युरो होता, मग तो दिला त्याला. म्हटलं बघ माझ्याकडे काही कॅश नाही आहे, एवढंच आहे म्हटलं, घे गप. आणि मग ती बाई आली, ती म्हणाली, आय वॉज लाईक, म्हणत होती की लाईक रन रन रन. अरे कसं पळणार आता, मी तर शूट करत होतो यार, ते कॅप्चर करायला पाहिजे होतं. सो इथे जेव्हा याल ना तुम्ही ह्या कॅसलची इथे, आणि इथेच नाही, हे बऱ्याच ठिकाणी ना हे साले काळे लोक आहेत ना, ले भंगार आहेत साले. शिव्या आले होते आत्ता, बट जाऊ दे म्हटलं, फिरायला आलो कशाला आपलं मूड खराब करायचा. सो बी अलर्ट आणि थोडंसं सावध राहिलेलंच बरं ह्या काळ्या लोकांपासून, ठीक आहे. चुलते साले, हे UK पण तसं, तिथं पण तसंच चाले जाईल. तिथे साली लोक आहेत ना, सगळेच लोकांना मी असं ब्लेम नाही करत आहे, बट साले हरामखोर लोक आहेत रे. बळबळ स्वतः मी आपला असा ब्लॉग करतोय हातात, आणि हातात येऊन बांधला नाही कसं आलं. ठीक आहे, चलो. आत्ता मी जस्ट तुम्हाला जाताना ना बिल्डिंग्स मस्त आहेत, तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. चलो, हे बघा, हे असेच असतात काही लोक साले, हातात धागा घेतात आणि येऊन बांधतात साले फाडखाव. तुमच्या यायची जे मेहनत करायला नको, फुकट पैसे पाहिजे असतात. हे अशी यांची टोली आहे नाही का पुढं. दिस आर द पीपल, सो बी अवेअर ऑफ इट, ओके. ही जी लेन आहे ना खूप मस्त आहे. हे तुम्ही जर बघू शकता, बिल्डिंगचं सगळं स्ट्रक्चर दोन्ही साईडने खूपच मस्त आहे, छान आहे. मला असं लेन एक्सप्लोर करायला खूप आवडतात. ॲक्च्युली ना मी उलट्या डायरेक्शनने शूट करतो आहे, त्याच्यामुळे एवढं ते कलर्स ब्राईट नाही दिसत आहेत. एक्सप्लोरिंग मिलान. बंजुर्नो. अजून गुड मॉर्निंगच चालू आहे. सो अजून एक हा टुरिस्ट स्पॉट आहे. हा पॅलेस आहे ॲक्च्युली, हे आहे पॅलेसचं नाव. पॅलेसचे तसं तुम्ही मॅगडी वगैरे ठेवलं आहे, कन्वर्ट केलं आहे. ॲक्च्युली हा एवढाच पॅलेस आहे. हा
ॲक्च्युली तिकडे जाऊन काढतो आणखी मी उलट्या डायरेक्शनने काढतो आहे, त्याच्यामुळे सगळं ब्लॅक ब्लॅक येतं आहे. इकडून प्रॉपर दिसतो व्ह्यू ह्या पॅलेसचा. हा खाली गाळ टाकला ना, त्याच्यामुळे सगळी मजा गेली आहे यार. जाऊ दे, ठीक आहे. मला हा आतून दाखवतो. हे बघा, असं काहीतरी हा पॅलेस आहे, अजून काय नाही आहे बस. आणि ह्याचं रेटिंग आहे 4.5 गुगलला. काय ह्याच्यात 4.5 रेटिंग? खरंच काहीच नाही आहे. म्हणजे 4.5 रेटिंग का दिलं आहे मला अजूनही समजत नाही. काय म्हणजे एवढं काय आहे? विटांची बिल्डिंग आहे, पण ठीक आहे. एवढं लांब आलो आहे तर चांगलंच म्हणावं लागणार. काहीतरी इतिहास असेल त्याचा. कॅप्शनमध्ये टाकेलच सगळं, तुम्ही बघा. कोणाला इंटरेस्ट असेल तर हे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्समध्ये. सो मी इथं बघतोय जरा काय भेटतं का खायला. इकडचं लोकल क्युझिन ट्राय करायचं आहे मला. सो बघूयात, मी आज जाऊन जरा विचारतो काय आहे का. हा मेनू डोक्यावरून गेलेला आहे माझ्या, पण हे काहीतरी आहे, मी हेच घेतो. बाकीचे ते हॅम वगैरे आहे ते काय आपण खात नाही, तर मी आपलं हे बिको का घेतो आहे आणि ऑरेंज ज्यूस घेतो आहे आपला. ठीक आहे, मस्त आहे. इथं बाहेर बसून फोकस, मस्त व्ह्यू आहे आणि आपल्या फूडचा आनंद घेतो. सो तुम्ही आता ऑर्डर करतो आहे. कुठे गेली ही? सो इथं मस्त मी आपला सेटअप केलेला आहे माझा. मस्त आपलं फ्रूट ज्यूस आलेलं आहे. मस्त हवा पण गार सुटलेली आहे. परफेक्ट आहे. बजेट ट्रिप प्लॅन केली आहे मी सगळं बजेट तुम्हाला एंडमध्ये घरी पोचल्यावर मी सगळं सांगेल कॅल्क्युलेशन करून. ठीक आहे, सो तुम्ही पण मस्त बजेट ट्रिप प्लॅन करू शकता. पण थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे याच्यात. बजेट ट्रिपमध्ये स्टेचं अँड ऑल तुम्हाला मी सगळं सांगेलच एकदम. ठीक आहे. चीयर्स टू मिलानो. पीच फ्लेवर आहे, मस्त आहे. चीयर्स. सो आपलं सँडविच आलेलं आहे. हेवी वाटतंय मस्त बघून तरी, लुक्स टेम्पटिंग. सो आता आपण टेस्ट करून बघूयात. जाम भूक लागली यार, कालपासून जेवली नाही आहे. मग अशी ब्रेकफास्ट केलं होतं मी, पिझ्झा खाल्ला होता, पण एक स्लाईस नाही. आता एवढं चाललं आहे ना, सगळं जिरलं आहे. मला अक्रूड वगैरे टाकलेलं आहे ना, मस्त आहे. जाम भारी, आवडलं आपल्याला. पैसे वसूल आहे. तर मी खाऊन घेतो. बघू अजून काय आजूबाजूला असेल तर एक्सप्लोर करतो. खायला 2 वाजता चिकन यार. अजून 1 तास काढतो इकडे आणि मग खायची. ठीक आहे, चलो. सो मस्ट विजिट प्लेस. डॉमिनेट.